अंधारी रात्र. बहीकथा संपूर्ण. सायंकाळची वेळ होती. 12वीची परीक्षा नुकतीच संपल्याने तो निवांत होता. त्याच्या आवडत्या लेखकाचे बहीकथा संग्रह वाचण्यात तो गुंग झाला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. थोड्या नाईलाजानेच तो उठला. त्याने दार उघडले. त्याचे आई-वडील आत आले. वडिलांच्या हातात सामानाने गच्च भरलेली पिशवी होती. ती त्यांनी कोपऱ्यात ठेवली. "किती उकडतंय? " त्याची आई पुटपुटली व तिने खिडकी उघडली. घाम पुसत दोघे सोफ्यावर बसले. "अरे पाणी आण पाहू जरा", त्याचे वडील म्हणाले. तो पाणी आणायला आत निघून गेला. रात्रीचे जेवण झाल्यावर त्याने पुन्हा बहीकथांचे पुस्तक उचलले व पलंगावर आडवा झाला. मगाशी अर्धवट राहिलेली बहीकथा त्याला वाचून पूर्ण करायची होती. बराच वेळ तो वाचत होता. कथा पूर्ण झाल्यावर त्याने पुस्तक बंद केले. पलंगाशेजारील विजेचा दिवा बंद करण्यासाठी हात लांब केला, पण तो बटण दाबणार इतक्यात दिवा आपोआप बंद झाला. तो दचकून खोली अंधारात बुडून गेले. वीज गेली असेल. त्याने मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तो डोळे मिटून झोपेची आराधना करू लागला. मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर शांतता होती. त्याचे डोळे हळूहळू जड होत होते. इतक्यात त्याला कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. कोणीतरी हलक्या आवाजात शिळ घालत असल्यासारखं. त्याने खाडकन डोळे उघडले. आपल्याला खरंच काही ऐकू आले की झोपेच्या ग्लानीत भास झाला. त्याने पुन्हा डोळे बंद केले. 1 मिनिटभराने पुन्हा तोच आवाज आला. यावेळी जास्त स्पष्ट व असलग आला होता. दुर्लक्ष करून चालणार नव्हते. तो पलंगावरून उठला व त्याने विजेच्या दिव्याचे बटण दाबले. दिवा लागला नाही. त्याने खिडकीचा पडदा सरकविला व बाहेर डोकावून पाहिले. रस्त्याच्या कडेवर खांबावर दिवा चालू होता. म्हणजे फक्त त्याच्याच घरातील वीज गायब होती. त्याचा घसा कोरडा पडला. भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून वाहत गेली. पुन्हा एकदा त्याला ती हलक्या आवाजातील शिळ ऐकू आली. जणू कोणीतरी त्याला बोलावित होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या शेजारील एका तरुणीने प्रेमभंगातून जीव दिला होता. तिच्या मृत्यूनंतरही ती परिसरात दिसल्याचे काही लोक छातीठोकपणे सांगत होते. पण त्याचा मित्र या भाकड कथांवरती कधीही विश्वास बसला नव्हता. आता मात्र या आठवणीने त्याचे मन अस्वस्थ झाले. अंधारात खोलीच्या बाहेर जायची त्याला भीती वाटू लागली. पण त्या आवाजाचा शोध घेणे गरजेचे होते. त्याने आईशिवाय त्याला उठवण्याचा विचार केला, परंतु इतक्या रात्री तिचे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. काही वेळ तो त्याच्या खोलीच्या दारातच उभा राहिला. पुढे जावे की न जावे याचा विचार करत. तेवढ्यात त्याला त्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. तोच आजपर्यंतचे काही काळ पुढे आला. आता आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता. भीतीने त्याच्या हलकासा कंप सुटला. त्याला वाटले परत फिरावे व खोलीचं वडिलांना दार बंद करून झोपी जावे. मरू दे तो आवाज. पण त्या आवाजाचे कारण कळल्याखेरीज त्याला का स्वस्थता लाभली नसती. त्याने कानोसा घेतला. त्याच्या आई-वडिलांचे बेडरूम शेजारी एक छोटी खोली होती. त्या खोलीचे दार बंद होते. आवाज त्या छोट्या खोलीमधून येत होता. संथपणे सलग हलकीशी शिळ घातल्यासारखा. जणू काही कोणीतरी त्याला आत बोलावित होते. मंत्रमुग्ध झाल्याने आवाज ऐकत तो काही वेळ उभा राहिला. खोलीचे दार उघडून पाहावे का नको न जाणो. आत काय दिसायचे? जे काही आहे ते बंद दारापलीकडेच चांगले. शेवटी त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला. तो खोलीच्या दारात जाणार इतक्यात त्याला कोपऱ्यातून काहीतरी दिसले. त्याने डोळे ताणून पाहिले. भिंतीला टेकून कोणीतरी बसले होते. दोन्ही पाय जवळ ओढक्यात तोंड खुपसून. बापरे! त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडण्यापूर्वी त्याने घट्ट ओठ मिटून घेतले. त्याला आवाज ऐकून त्याने मान वर केली. तर देवा, ते होते तरी काय आणि त्याच्या घरात काय करत होते? भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याने मनात मंत्रजप सुरू केला. त्याच्या खोलीचे दार 2 पावलांवर होते, पण तिथपर्यंत तो पोहोचू शकेल याची त्याला खात्री वाटत नव्हती. त्याचे पाय लटलट कापत होते. त्या कोपऱ्यातल्या आकाराकडे न पाहण्याआधी तो आटोकाट प्रयत्न करीत होता, पण त्याची नजर पुन्हा पुन्हा तिकडेच वळत होती. तो चाचपडतच त्या खोलीपर्यंत पोहोचला. दारापर्यंत पोहोचला. आता एक पाऊल टाकले की खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे. परंतु तो खोलीत प्रवेश करणार इतक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धाडकन बंद झाले.
त्याला जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. रात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती. पाय पोटाशी घेऊन, मुख पांघरून डोक्यावर घेऊन तो झोपला होता. पण तरीही त्या आवाजाने त्याला अधूनमधून जाग येत होती. कालच्या प्रकरणाचा बंदोबस्त आजच करायचा निश्चय त्याने केला. ते कोण करू शकेल हे त्याला चांगलेच माहीत होते. पूर्वी त्याच्या मित्राने एका प्रसंगात अशा माणसाची मदत घेतली होती. ती माणसे अशी कामे करण्यात तरबेज होती. शेवटी ज्याची विद्या त्याला जमते हे येराबाळाचे काम नव्हे. यावेळी त्यालाही त्या माणसांना शरण जावे लागणार होते. आज त्याचे आई वडील बाहेर जाणार होते. ते परत येण्यापूर्वी हे काम त्याला उतडीस न्यायचे होते. त्याने फोन उचलला, एक दीर्घ श्वास घेतला व त्यांना कॉल लावला. दुपारी 2 माणसे त्याच्या दारात हजर झाली. त्यांना पाहून त्याला हायसे वाटले. एकाच्या खांद्याला पिशवी अडकवलेली होती. त्या पिशवीवाल्या माणसाने प्रश्नार्थक भुवया उचलल्या. त्याने त्या छोट्या खोलीकडे बोट दाखवले. शब्दांची गरज नव्हती. सर्व बोलणे फोनवरच अगोदरच झाले होते. सगळे काही माहीत असल्याप्रमाणे ती माणसे त्या छोट्या खोलीमध्ये शिरली. त्यांच्या पिशवीतून त्यांनी नानाविध गोष्टी काढायला सुरुवात केली. त्या सर्व गोष्टी तो डोळे विस्फारून पाहत होता. त्या माणसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला व त्यांच्या कामाला सुरुवात केली. तो खोलीच्या बाहेर उभा राहून पाहत होता. आता त्याला करण्यासारखे काही नव्हते. त्याचे आई वडील परत येण्यापूर्वी हे सर्व संपवावे अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. तासाभराने त्या माणसांची कामे संपली. आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. पुन्हा असा प्रकार होणार नाही त्यांनी त्याला आश्वस्त केले. आणि झालंच तर आम्ही आहोतच, त्यातला एक जण गूढपणे म्हणाला. दोघांच्याही चेहऱ्यावरचे मंद हास्य होते. त्यांचा मोबदला घेऊन ते निघाले. ती माणसे निघून गेली आणि त्याच वेळी त्याचे आई वडील बाहेरून परत आले. काय रे, कोण होती ती माणसे आणि आपल्या घरी कशाला आली होती, त्याच्या वडिलांनी विचारले. आता सर्व खरे सांगणे त्याला भाग होते. प्लंबर होते. बाथरूममध्ये नळ खराब झाला होता. त्यातून शिट्टी वाजविल्यासारखा आवाज येत होता. मला त्या आवाजाने रात्री झोप लागली नाही. तो पुटपुटला. अरे मग मला सांगायचे ना, मी दुरुस्त केला असता. उगीच प्लंबर कशाला पैसे खर्च केलेच. तुम्ही बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करायला जाता आणि त्या जास्तच बिघडवून ठेवता. म्हणूनच मी तुम्हाला न सांगता तुमच्या माघारी हा भेद केला होता. हे खरे होते. त्याचे वडील रमले. त्यांनी हातातली पिशवी कोपऱ्यात ठेवली. ती पिशवी तिथे ठेवू नका, तो जवळपास ओरडलाच. वडिलांनी चमकून त्याच्याकडे पाहिले. रात्रीच्या अंधारात कोणीतरी तिथे बसले आहे असे वाटते. तो शाळून म्हणाला. आणि आई, तू घरातल्या खिडक्या उघडतेस पण झोपण्यापूर्वी बंद करत नाहीस. मग रात्री वारं सुटले की दारे आपटतात. तो आवेशाने म्हणाला. मग तू बंद कर. त्याची आई दुप्पट आवेशाने म्हणाली. नाही तर तुला काय काम आहे दिवसभर? बळीकथा तर वाचत असतोस. तोवर मला पण. तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर एक संदेश त्याची वाट पाहत होता. तो संदेश वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तो अस्वस्थ झाला. गडबडीने अंगात टी-शर्ट अडकवून तो बाहेर जायला निघाला. कुठे निघालास? आईने विचारले. वीज बिल भरायला. मी भरायचे विसरलो. त्याने काल रात्री आपली वीज बंद केली आहे, तो म्हणाला व विजेच्या वेगाने बाहेर पडला.